मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यातील प्रत्येक तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे। याप्रमाणे जालन्यात देखील मातोश्री लॉन्स या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत सकल मराठा समाजाच्या वतीने विविध ठराव पारित करण्यात आले आहेत। तसेच जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही समाजाला पाठिंबा देणार नाही आणि कोणत्याही पक्षाच्या मागे फिरणार नाही अशी शपथ मराठा बांधवांनी घेतली आहे। तर प्रस्थापितांना धडा शिकविण्यासाठी गावागावातून मराठा समाजातून लोकसभेला उमेदवारी देण्यात येईल असा देखील निर्णय या बैठकीत करण्यात आला आहे। या बैठकीला मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे हे संवाद दौरा करत आहे। तर ठिकठिकाणी मराठा बांधव हे बैठका घेत आहे। प्रत्येक तालुक्यात मराठा बांधवाकडून बैठक घेण्यात येत आहे। आज जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे मराठा बांधवाच्या वतीने बैठक आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत विविध ठराव पारित करण्यात आले। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा बांधव आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, आज काय बैठकीमध्ये ठराव घेण्यात आले? आज बैठकीमध्ये पूर्ण टोटल 11 ठराव घेण्यात आले आणि या ठरावामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठराव हा घेण्यात आला की मराठा समाज हा चारी जेवढे पक्ष असतील तेवढ्यात विखुरला गेलेला आहे। पण आज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज एकत्र आला आणि त्यांनी अशी शपथ घेतली की यापुढे कोणत्याही पक्षाचा जोपर्यंत मराठ्यांना कुणबीमधून सखे सोयरे या असं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणी कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा घेणार नाही अशी सर्वांनी एकमतानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेतलेली आहे। आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ज्यांनी आरक्षण देतो म्हटले अशांनी काही आरक्षण दिलं नाही आणि त्या आरक्षणाचा मी आणि त्या नेत्याचा जाहीर निषेध करतो। लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरणार आहे मराठी बांधव, एकूण किती अर्ज भरणार आहे आपण? जालन्यातून 4-4.5 हजाराच्या पुढं जातील। लोकांची भावनाच एवढी आहे की आम्ही म्हणतो की बाबा आज आपण आरक्षण आहे, आपण याचा लोकशाही पद्धतीने चाललेला आहे, पण लोक म्हणतात आपण लोकशाहीनंच घेऊ ना, आपण कुठं नाही म्हणतो, पण आम्हाला खासदार किलो भरायचं अशी लोकांची भावना आहे। लोक एकेका गावातून वर्गाने चालू झाल्यात। माझ्या गाव असेल, सामनगाव असेल, इकडं आता वर्गाने चालू झाल्यात। कमीत कमी 1.5-2 लाख रुपये झाले। आता त्याच्यात किती उमेदवार होतील ते। तर उमेदवारी संदर्भात आतापर्यंत मनोज जरांगे यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही। ही दादांनी घोषणा नाही केली आहे, समाजाची भावना आहे। हा समाजाचा उद्रेक म्हणता येईल याच्यात की समाज आपला याच्यातून दादांचा याच्यात कोणताही हस्तक्षेप नाही। दादा कुठं काही म्हटले नाही आणि दादा कधी म्हणणार बी नाही, कारण की दादाचा हा राजकीय पिंडच। तर एकीकडे आपण बघतोय मनोज जरांगे संवाद यात्रा करत आहे, तर मराठा बांधव हे आक्रमक होताना दिसत आहे व विविध ठिकाणी बैठका घेत आहे। जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही नेत्यांना मारणार नाही व प्रत्येक गावातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार अशी मराठा बांधवांची भूमिका आहे। नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।